स्वारगेटमध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या सगळ्या प्रकारावरती प्रतिक्रिया देण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपालीताई, आपल्याला पुण्यातली घटना माहीतच आहे, मात्र पुण्यातल्या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये अशा काही बस आहेत ज्या बसमध्ये अंतर्वस्त्र आहेत, महिलांचे कपडे आहेत आणि या सगळ्यावरून हे प्रकार आधीपासूनच सुरू आहेत का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। आजची जी घटना सगळ्यांसमोर आलेली आहे खरंच ती धक्कादायक आहे आणि मुळामध्ये या सगळ्या घटनेला आगार व्यवस्थापन जबाबदार आहे। त्या ज्या काही जुन्या बसेस आहेत त्याच्यामध्ये साड्या आणि कंडोम येतातच कुठून? समजा बाहेर ज्या कोणी धंदा करणाऱ्या महिला असतील त्यांना तर हे आत देत नाहीत ना, म्हणजे कुठेतरी हा संशय सगळ्यांना येत आहे आणि मुळामध्ये पोलीस त्याच्यात तपास करून कारवाई करतील ती वेगळी, परंतु परिवहन मंडळाच्या मंत्री साहेबांना आमची विनंती आहे की या आगार व्यवस्थापनाच्या या सगळ्या कारभारावर हलगर्जीपणाने कर्तव्यात कसूर ठेवले म्हणून या अधिकाऱ्यांना निलंबित करणं गरजेचं आहे। जर हा व्यवहार आणि कारभार जर सुधारला नाही तर हे प्रकार सर्रासपणे यापुढे घडत राहतील। त्याच्यामुळे आजचा घडलेला हा प्रकार खरंच दुर्दैवी आणि धक्कादायक आहे। एखाद्या प्रवासी महिलेला अशा पद्धतीने एखादा गुन्हेगारी गोड बोलून जर अत्याचार करणार असेल तर आपल्या शहरात हे चालणार नाही। पण ह्या गोष्टी होत असताना प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांनी आपलं काम बजावलं पाहिजे। याच्यामध्ये तितकंच जबाबदार आगार व्यवस्थापन, सुरक्षा रक्षक हे सगळे आहेत, त्यांच्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। अगदी रुपालीताई, कारवाई करण्याची मागणी होऊ लागलेली आहे, मात्र अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतरच आपण जागे का होतोय? आता पुण्यामध्ये जी घटना घडली त्यानंतर हे सगळे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, मात्र अशा घटना न होण्यासाठी पुण्यातल्या पोलीस प्रशासनाने किंवा मग ह्या आगार प्रमुखांनी काय करायला हवं? कारण एखाद्या महिलेवरती अत्याचार होणं आणि त्यानंतर प्रशासन जागं होणं हे कितपत योग्य आहे? एक लक्षात घ्या, पोलिसांकडे जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत पोलीस त्या घटनेचा तपास करत नाही किंवा गुन्हा दाखल होत नाही। त्यामुळे पोलिसांनाही आता या 21व्या शतकामध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, प्रतिबंधक कारवाई करणं गरजेचं आहे। जे गुन्हेगार आहेत, जे विकृत लोक ही जी आहेत यांच्यावर प्रतिबंधक कारवाई जर केली, म्हणजे हा जो गुन्हेगार आहे आता ठीक आहे शिरूरमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, परंतु या घटनेमध्ये आगार व्यवस्थापन जर सतर्क असतं किंवा तिथली सुरक्षा सतर्क असती, ती मुलगी जेव्हा त्या बसमध्ये चढली त्याला तो मुलगा जो आरोपी जेव्हा बसमध्ये चढला का नाही विचारलं की बाबा तुम्ही या बसमध्ये का चढलायत, ही बस जाणार नाहीये, किंवा बसची चावी कशी काय त्यांना मिळाली, बसचा ड्रायव्हर कुठे होता, बसचा कंडक्टर कुठे होता? आणि एवढ्या याच्यानंतर अजून माझा प्रश्न आहे की बसचे आगार व्यवस्थापन झोपा काढत होतं का? तुम्ही पगार देताय, कामाला आहात म्हणून तुम्ही पगार घेताय, तुमचं काम आहे, आणि याच्यावर जर आपल्याला प्रतिबंधक करायचा असेल तर त्या खात्यातल्या त्या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावलं पाहिजे, तरच ही गुन्हेगारी आपण आटोक्यात आणू शकू, आपला कारभार आपण सुधारू शकू। अन्यथा हे प्रकार झाल्यानंतर जागे होणार, मग त्याच्यावर डिबेट होणार, मग त्याच्यावर कारवाई होणार, परंतु आपण विचार केलाय का त्या मुलीवर काय बितलं असेल की जिला वाटलंही नव्हतं की आपल्या सोबत असा काही प्रकार घडेल म्हणून? तिचीही मानसिकता आपण बघणं गरजेचं आहे आणि तिलाही तेवढाच धीर देणं गरजेचं आहे आणि ही गुन्हेगारी सुद्धा रोखणं गरजेचं आहे। अगदी धन्यवाद रुपालीताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या, त्यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे।